मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता स्वानंदीवर सर्वजण आरोप करत असतात आणि पुढाकार म्हणून अर्पिता असते. अर्पिता म्हणत असते, तू मुद्दामून हा ड्रेस राग काढण्यासाठी शुशला दिला आहेस. स्वानंदी मात्र स्वतःची बाजू मांडत असते. मी असं का करेन अर्पिताताई, मुळात मी हा ड्रेस दिलाच नाही. मी तर साडी, त्याचबरोबर शेला आणि त्यावर मॅचिंग अशी ज्वेलरी दिली होती. मी असलं काहीही केलं नाही. तुमचा फार मोठा गैरसमज होतोय. मी असं का आणि कशामुळे करेल असं ती स्पष्टपणे बोलत असते. मग आता शुश म्हणत असते, मला जी बॅग मिळाली त्या बॅगेमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर फक्त आणि फक्त इथे हा ड्रेसच होता. आणि मी का खोटं बोलेल? मी अजिबात खोटं बोलत नाही, कारण त्या बॅगेमध्ये इथे फक्त आणि फक्त हा ड्रेसच होता असं सुद्धा स्पष्टपणे आता इथे ती बोलत असते. पण तेव्हा मात्र मंदाकिनी पुढे येते आणि मंदाकिनी म्हणत असते, हे तू सगळं मुद्दामून केलं आहेस, मला माहिती आहे ना. अगं मी असं का करेल? कारण तुला ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून करायच्या होत्या, बरोबर की नाही? कारण तुला फक्त एकच दाखवून द्यायचं होतं आणि ते म्हणजेच की इथे तुला सावत्रपणा करायचा होता असं इकडे आता ती बोलू लागलेली असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, अजिबातच असं काही नाहीये. मी सावत्रपणा का आणि कशामुळे करणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी असलं का करेल? आणि आई, हो अगदी बरोबर बोलते. अहो तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगते, ही आमची सख्खी मुलगी नाहीये हो, ही आमची सावत्र मुलगी आहे. आणि आज मात्र तिने इथे दाखवून दिले आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता हिने सावत्रपणाचा कळसच केला आहे आणि ही आमची सख्खी मुलगी नसून सावत्र आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र स्वानंदीच्या बाबांना प्रचंड राग येतो आणि ते सरळ सरळ इथे आता मंदाकिनीला म्हणत असतात, काय चाललंय? आत्ताच्या आत्ता गप्प बसायचं, कळलं का? हे खूप जास्त अति होतंय. ह्या असल्या गोष्टी ह्या घरामध्ये बोलायच्या नाही. आणि मंदाकिनी तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? शांत बस आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून चल. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, का का मी नको बोलू? आतापर्यंत मी हिला कधीही इथे सावत्रपणाचा भास सुद्धा होऊ दिला नाही. आणि आज मात्र हिने काय केलेलं आहे? हिने सावत्रपणा गाजवलेला आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलून झाल्यानंतर मात्र आता स्वानंदी म्हणत असते, अगं आई मी असलं काहीही केलेलं नाही. मी का करेल असं? तू माझ्यावर विश्वास ठेव. पण आता इथे मल्लिका म्हणत असते, अगं स्वानंदी, तुला जर हे सगळं काही करायचंच होतं तर तू एकदा आमच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलायला हव्या होत्यास ना. तू आमच्यासोबत हे सगळं काही का नाही बोललीस? हे बघ बाळा, आम्ही काही तुला परके आहोत का? पण स्वानंदी म्हणत असते, हे बघा, मी माझ्या परीने मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला खरं खरं सांगते, त्या पिशवीमध्ये मी साडीच ठेवली होती. तो ड्रेस कुठून आला, का आला हे मला माहिती नाही. अर्पिता म्हणत असते, गप्प बस ग, तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेत असं म्हटल्याबरोबर आता मात्र समरला राग येतो. समर म्हणत असतो, अर्पिता कोणाशी बोलतेस याचं भान ठेव आता. अंशुमन मध्ये पडतो आणि तो म्हणत असतो, का नको बोलू देऊ दादा? माझ्या बायकोसोबत तुझी बायको कशी वागली हे तुला दिसत नाहीये का? आणि तेव्हा शुश म्हणत असते, ताईने हे सगळं मुद्दाम केले. स्वानंदी म्हणत असते, नाही शुश, माझ्यावर विश्वास ठेव. मी यातल्या कोणत्याही गोष्टी केल्या नाहीयेत. प्लीज माझं एकदा म्हणणं ऐकून घे. हे बघ, मी असं काहीही नाही केलेलं. मी असं का करेल बाळा? तू माझी धाकटी बहीण आहेस. नाही, धाकटी बहीण जरी असली ना तरी सुद्धा तू तशीच वागलीस. सावत्र आहेस ना तू, त्यामुळे. आणि तुला तर इथे लग्न सुद्धा मान्य नव्हतं आणि त्यामुळे तू असं केलंयस. आता मात्र समर म्हणत असतो, अर्पिता खूप झालं तुझं बोलणं. आता तू ज्या पद्धतीने बोलतेस ना ती पद्धत आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला अजिबातच पटलेल्या नाहीत. समजतंय तुला? काय आत्ताच्या आत्ता चालती व्हायचं इथून. बायको आहे ती माझी आणि स्वानंदी मॅडमशी ह्या भाषेमध्ये बोलायला मला नाही चालणार आहे. मग आता अर्पिता म्हणत असते, दादा, प्रत्येक वेळी आम्ही जर चुका केल्या तर तू आम्हाला जा विचारतोस आणि त्याचबरोबर तू आम्हाला इकडे पनिशसुद्धा करतोस. पण आता स्वानंदीने एवढी मोठी चूक केली आणि स्वानंदीने एवढी मोठी चूक केलेली असताना सुद्धा तू काहीच पनिश करणार नाहीस तिला. तू तिच्याबद्दल काहीच बोलणार नाहीयेस. तुला हे सगळं टाइमपास वाटतंय का दादा? का असं वागतोयस तू? आता मात्र इथे समर म्हणत असतो, मला स्वानंदी मॅडमबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाही. मुळात त्या असं करणारच नाहीत यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची वगैरे काही गरज नाही आहे. स्वानंदी मॅडमनी सांगितलं की त्यांनी एकदा साडी दिली होती तर मग ती त्यांनी साडी दिलीच होती. या पलीकडे मला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र अर्पिता शांत बसत असते. पण मल्लिका म्हणत असते, अरे पण समर, तू बघितलंस ना, एवढा ट्रेडिशनल आणि त्याचबरोबर पारंपरिक थीम होती आणि हे सगळं असताना आपल्या ह्या रिसेप्शनचे सगळे 12 वाजलेत. हे सगळं स्वानंदीनेच झाले ना. ह्या स्वानंदीच्या ह्या करण्याला इथे नाकारता येणार नाही ना. पण समर म्हणत असतो, बाद झालं, झाल्या त्या गोष्टी सोडून द्या आणि मला एक गोष्ट सांग,
इथे सुष्मिता, जर तू स्वानंदीची बहीण आहेस तर मग एकदा तरी तिला विचारावंसं नाही वाटलं की ह्यामध्ये ड्रेस आहे म्हणून, मला साडी नेसायची म्हणून तू का नाही विचारलंस? आता मंदाकिनी म्हणत असते, अहो तिला काय कळतंय हो, तिला वाटलं असेल जसं दिलंय तसं घालायचं. अहो तुम्हाला सांगते ना जावाई बापू, ह्या स्वानंदीला ना आत्तापर्यंत माझ्या पोरांचं कधी सुख पाहवलंच नाही. आत्तापर्यंत मी कधी म्हणून तिला कधी सावत्रपणा दाखवलं नाही. पण तुम्ही बघितलं ना ती कशी वागली म्हणून आत्ता, आणि ती माझ्या सुष्मिताबरोबर हे मुद्दामून केलंय तिने. आता मात्र समर म्हणत असतो, बास इनफ, आत्ता मला कोणाशी काही नाही बोलायचं. आलेल्या पाहुण्यांचे आभार मानत असतो आणि त्याचबरोबर माफीसुद्धा मागत असतो आणि त्यांचा निरोप घेत असतो. त्यानंतर मात्र पुन्हा अर्पिताचा रोष हा स्वानंदीकडेच असतो. ती म्हणत असते, स्वानंदी हे तू मुद्दामून केलेस मला माहिती आहे. आता मात्र समरचा पाडा चढलेला असतो, त्याचा तोल जातो आणि तो म्हणत असतो, बास खूप झालं. किती आणि कशा पद्धतीने बोलतेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? जरा तरी भान ठेव, जरा तरी तुझ्या जिभेला हाड आहे की नाही? तेव्हा मात्र इथे सुष्मिता म्हणत असते, जिजू प्लीज, तुम्ही हे सगळं माझ्या बाबतीत झालंय म्हणून त्या माझ्या बाबतीत आणि माझ्या बाजूनी बोलतायत. ताई चुकलेली आहे, ताईनं हे सगळं मुद्दामून केलंय. मला माहिती आहे ना, मी ह्या घरामध्ये आले ती गोष्ट तिला आवडलीच नाहीये आणि त्यामुळे ती अशी वागलेली आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. आणि रडायला लागलेली असती सुष्मिता. तेव्हा मात्र स्वानंदी शेवटचं म्हणत असते, हे बघ सुष्मिता, मी तुला स्पष्टपणे सांगते, मला नाही माहिती हे सगळं काय आहे, पण मी मार्केटमध्ये जाऊन स्वतः तुझ्या आवडीच्या रंगाची साडी, त्याचबरोबर शेला आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी आणली होती आणि तीच पिशवी मी अंशुमनच्या हातामध्ये दिली होती. मग तिथून पुढे कसं झालं काय झालं ह्या गोष्टी मला नाही माहिती, पण मला मात्र आता कोणालाही उत्तरं द्यायची नाही आहेत. आता मात्र मंदाकिनी म्हणत असते, हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे झालंय स्वानंदी. आता मात्र स्वानंदीचे बाबा चिडतात आणि म्हणत असतात, काय चाललंय तुझं? जरा तरी तू गप्प बसणार आहेस की नाही? आत्ताच्या आत्ता गप्प बस आणि इथून चालती हो, आपण हे सगळं घरी जाऊन बोलूया. पण आता ती म्हणत असते, अजिबातच नाही, मला घरी जाऊन वगैरे काहीही बोलायचं नाही आहे, कारण काही जरी झालं तरी मला इथेच थांबायचं आणि इथेच बोलायचं आहे. मग आता इथे हा जो रोहन आहे तो म्हणत असतो, आई प्लीज जरा तरी गप्प बसणार आहेस का? किती बोलतेस, कशा पद्धतीने बोलतेस? अगं आपण हे सगळं काही जे आहे ना ते घरी जाऊन बोलूयात, आपल्याला इथे आत्ता थांबून काहीही बोलायची गरज नाही आहे, प्लीज तू इथून चल. असं म्हटल्याबरोबर आता स्वानंदीचे बाबा इथे निघून जातात, ते सुद्धा मंदाकिनीला घेऊन गेल्यानंतर इथे आपण पाहतो की रोहन आणि आदिरासुद्धा तिथून निघालेले असतात समोरचा निरोप घेऊन. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय की इथे मात्र समर काहीच बोलत नाही आणि तो मात्र त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. समर तर निघून जातो प्रेक्षकांनो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंशुमन आणि त्याचसोबत मल्लिका हे दोघेही जण आता इकडे फार जास्त हसायला लागलेले असतात. आणि फार जास्त हसायला लागलेले असताना इथे आता लगेचच ती म्हणत असते, गप्प बसायचं, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी काही जरी झालं तरी कोणालाही आणि कसल्याही पद्धतीने समजायला नकोयत, असं म्हणून ते तिथून निघून जातात. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते, ती म्हणजे स्वानंदी खोलीत येते आणि खूप जास्त रडायला लागलेली असते. एवढं स्वानंदी रडते की काही विचारूच नका. समर आलेला असतो. समर मात्र स्वानंदीला समजावतो आणि म्हणत असतो, स्वानंदी मॅडम प्लीज शांत बसा ना, हे बघा रडू नका, हे बघा तुम्ही थोडंसं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. पण स्वानंदी म्हणत असते, नाही नको आहे मला पाणी वगैरे काहीही नको आहे, असं ती बोलत असते. मग आता समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम असं काय करताय, हे बघा पाणी प्या, तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी खरं खरं सांगते, मी ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून नाही केल्या हो, माझ्यावर विश्वास ठेवा. ती साडी ड्रेसमध्ये कशी कन्वर्ट झाली आणि कशी बदलली हे मात्र मला अजिबातच नाही माहिती. मी तुम्हाला अगदी खरं सांगते, पण आत्ता मात्र माझ्याकडे तुम्हाला पुरावा देण्यासाठी काहीही नाही आहे. तेव्हा समर म्हणत असतो, काय करताय स्वानंदी मॅडम, मला तुमच्याकडून कसलाही पुरावा नको आहे किंवा काहीही नको आहे. पण स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, पण तुम्हाला पुराव्याशिवाय तुम्ही कोणावरही विश्वास ठेवत नाहीत ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. पण आता समर म्हणत असतो ते दुसऱ्यांसाठी,
पण जेव्हा आनंदचं प्रकरण झालं त्यानंतर मात्र मी मन आणि बुद्धी ह्या गोष्टींचा विचार करून विश्वास ठेवायला लागलेलो आहे. त्यामुळे मात्र मला इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला आपल्या माणसांवर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला मला इथे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी कोणत्याही पुराव्यांची आणि कोणत्याही ह्या सगळ्या गोष्टींची काहीही गरज नाही. ही गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम एक गोष्ट विचारू का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हा राजवाडे विचारा ना, तुम्हाला राग तर येणार नाही ना? नाही. मला एक गोष्ट सांगा, इथे सुष्मिता त्याचबरोबर रोहन तुमचे सावत्र बहीण भाऊ आहेत. ही गोष्ट तुम्ही आत्तापर्यंत माझ्यापासून का लपवून ठेवली? तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल का नाही सांगितलं? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तशी आत्तापर्यंत कधी तुम्हाला सांगायची वेळच आली नाही किंवा तसं काही कधी घडलंच नाही आहे. माझ्या आईनं सुद्धा मला आत्तापर्यंत कधी सावत्रपणाची भासच होऊ दिला नाही. पण आत्ता हे तिच्या डोक्यात कुठून आलंय, काय आलंय हे मात्र मला माहिती नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या ते मला नाही माहिती आणि त्याचमुळे मी तुम्हाला हे कधी सांगितलं नाही आहे. तुम्हाला सांगू, जेव्हापासून सुष्मिताचं लग्न झाले ना तेव्हापासून ती माझ्यापासून लांब लांब चालली असं मला वाटू लागले. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून चालल्यात असं मला वाटतंय. माझी बहीण आहे ती, माझ्या बहिणीचं वाईट व्हावं असं मी कधीच ठरवणार नाही आहे. तेव्हा समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम तुम्ही शांत व्हा, रडू नका. तुम्हाला कोणालाही उत्तर देण्याची काही गरज नाही आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला मला पुरावा देण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि आता हे रडणं थांबवा बरं. मी कायम तुमच्याबरोबर असणार आहे, समजलं? असं म्हणून समर मात्र तिचे डोळे पुसतो आणि डोक्यावर हात ठेवत असतो आणि त्यानंतर तिला पाणी प्यायला देऊन शांत करत असतो. आता स्वानंदी कुठे जाऊन शांत झालेली असते. तर पाहत राहा विण दोघातली ही तुटे ना. भेटूयात उद्या.